वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्तीप्रमाणे विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्तीप्रमाणे वृक्ष आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात। एका झाडापासून आपल्याला भरपूर फायदा होत असतो। 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मृदगंधार गृहनिर्माण सोसायटीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ, नागेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, दादर सागरी पोलीस स्टेशन, द युनायटेड ग्रुप ऑफ बिल्डर आणि डेव्हलपर्सचे भागीदार धर्मेश पोटे, माजी उपनगराध्यक्ष आणि उदय साठे, तसेच बिल्डर तसेच मृदगंधार महासंघ अंतर्गत हेमश्री, बागेश्री आणि देवश्री मधील सर्व सदस्य यावेळेला उपस्थित होते। मृदगंधार आंबेघर पेन येथील सोसायटीने 5 जून पर्यावरण दिनानिमित्त जो झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, त्याबद्दल माझ्यातर्फे शुभेच्छा। मृदगंधार सोसायटीमधील सर्व सदस्य यांनी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन या दिवशी निर्णय घेऊन आज जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा। महासंघाचं खरोखर अभिनंदन की बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये हा विषय माहिती नाही आहे आणि आज इथे आपण वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम हाती घेतला आणि नुसतं शोसाठी न लावता याची जबाबदारी घेतली ही झाडं जगवण्याची, हा इतर सगळ्या सोसायट्यांना मृदगंधार सोसायटीमधनं हे शिकण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येकाने मध्ये व्हॉट्सअप वगैरे फिरत होतं, प्रत्येकाने झाडं लावायला पाहिजेत, पण सगळं ते ऐकून आपण सोडून देतो। पण या लोकांनी प्रत्यक्ष हा राबवलाय, याच्याबद्दल खरोखर मी मनापासून त्यांचे आभार मानतो। आता आजचा हा जो कार्यक्रम त्यांनी वृक्ष रोपणाचा जो कार्यक्रम घेतला तो खरोखर म्हणजे स्तुत्य असा कार्यक्रम आहे। कारण की आता जर बघितलं आपण की जे शहरीकरण औद्योगिकरण होतं त्या हिशोबात जे मागचा म्हणजे आजपर्यंतच्या उन्हाळ्यामध्ये मागचा उन्हाळा जो आत्ताचा जो झाला तो सगळ्यात असह्य होणारा असा उन्हाळा होता। त्यामुळे वृक्ष लावणे किती महत्त्वाचं आहे। आम्ही जरी बिल्डर असलो आणि हा असलो तरी आमचाही हाच हेतू असतो की ह्या प्रकल्पामध्ये किंवा आम्ही जे प्रकल्प करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष कसे लावले जाईल जेणेकरून पर्यावरणाचा जे आहे समतोल हा साधला जाईल। आज मृदगंधारमध्ये आल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की सगळीकडे हिरवगार वातावरण आणि म्हणजे लोणावळ्याला आणि आल्यासारखं असं इथे फील असतो। म्हणूनच इथे बाहेरून येणारे जे लोक आहेत म्हणजे उच्च अधिकारी पदाधिकारी जे आहेत, त्याच्यामध्ये आपले तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, बँकेची लोक आहेत, अनेक लोक इथे राहायला पसंती देतात की इथलं वातावरण आणि हे एवढं आल्हाददायक आहे। आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला सगळ्या युनायटेडच्या भागीदारांना वाटतं की आम्ही जे मनात जे स्वप्न जे साकारलेलं आहे ते खरोखर इथं प्रत्यक्षात हे केलेलं आहे।